बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षे वयाचा मुलगा ठार. काळवाडी पिंपळवंडी येथे घडली घटना. रुद्र महेश फापाळे हा चिमुकला पिंपळवंडी यात्रेसाठी आपली आई भाग्यश्री महेश फापाळे राहणार बदगी बेलापूर तालुका संगमनेर हिच्यासोबत त्यांचे पाहुणे रोहिदास गेनभाऊ काकडे राहणार काळवाडी पिंपळवंडी तालुका जुन्नर यांच्याकडे आले असता रुद्र सकाळी 8 वाजता अंगणात खेळत असताना बिबट्याने हल्ला केला व त्याला उचलून नेले. घटनेची माहिती कळताच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेल्या घटनेबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली. ज्यावेळी मुलाला पाहिले त्यावेळी शेरकर यांना अश्रू अनावर झाले व ते भाऊकही झाले. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांच्या भावना तीव्र असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, काळवाडी पिंपळवंडी. उपयोग नाही पण त्यांनी जे काम अभिषेक भाऊ आमच्या इथे कारण वारंवार आम्ही काय बोलायचं काय, प्रत्येक न्यूज चॅनलवाला येतो, प्रत्येक मोबाईल घेऊन येतो. दादा, वारंवार सांगितलं जातं की बिबट्याची नसबंदी करणार आहे, बिबट्याच्या हल्ल्यांवरती प्रतिबंध करणार आहे, पिंजरेच मिळत नाही. बाकीच्या घटना तर फार, बाकीच्या गोष्टी करायचं फार लांबची गोष्ट आहे. खूप पिंजरे मिळत नाही. माझं म्हणणं आहे की एका शासनाने परवानगी द्यावा आणि हे बिबट्यांना शूट करण्याची परवानगी द्यावा. झालं पाहिजे, ही मागणी जनतेची आहे. हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हा निर्णय झाला पाहिजे. शासनाला जर जमत नसेल ना तर शासनाने जनतेवरती सोडावं, जनतेला अधिकार द्यावे. ते बिबटे सोडलेले आम्हाला माहिती नाही, द्यायलाच पाहिजे. ते बिबटे सोडताना लोकांनी बघितले. हा जनतेचा उद्रेक हा सहन करू शकणार नाही. जनता जर खवळली तर मला असं वाटत नाही का कुठलाही अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटचा असो, मग पोलीस डिपार्टमेंटचा असो, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असो किंवा कुठलाही असो, हा जुन्नर तालुक्यात फिरणार नाही. हा जनतेचा उद्रेक आता सहन होत नाही आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे, ठोस निर्णय झाला पाहिजे. आणि आमचं आता म्हणणं असं आहे का नसबंदी बाजूला राहू द्या, पिंजरे बाजूला राहू द्या, हे बिबटे ठार करायची परवानगी आहे. जे माणसांपेक्षा बिबट्याला जास्त डिमांड आणि माणसाची किंमत गावडी मोल झाली. पकडलेला नर बिबट्या इथेच पब्लिक देखत मारला गेला पाहिजे. समोरासमोर मारला गेला, तातडीने झाला पाहिजे. त्यांना जमत नसेल, नसबंदी जमत नसेल, त्यांना बिबट्यांचं जर योग्य त्यांना विल्हेवाट लावता येत नसेल तर मग द्या ना जनतेच्या हातामध्ये. कशाला जनतेच्या हातात द्यावं, जनतेच्या हातात देऊन टाकावं. काय झाडाला आम्ही निर्णय घेऊ काय करायचं. हल्ला झाला, अभिषेक शेठ तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले, तुम्ही दिल्लीमध्ये होतात. मी स्वतः जेवण खात्याचे आहेत ना, त्यांना 3 वेळा कंप्लेंट दिली, आळे फाट्याला गेलो, अजून ऍक्शन नाही झाली. 1.5 महिना झाला. तुम्ही सांगा, 3 वेळा मी स्वतः गेलो, काही ऍक्शन घेत नाही. गावोगावी घटना घडतात, आज गावोगावी घटना घडतात. ते वन विभाग बंद करा तालुक्याचा. आमच्या भावदेला 2 कशाला पगार घेतात, कशाला ड्युटी? बाई खरंच वागत होता, जनतेचेच पैसे घेतात ना. दुखण्यावाला व्याकुळ झाला. अधिकारी सुद्धा वेळ देत नाही, ताळमेळ नाही अधिकाऱ्यांचा एकमेकाला. जे आले ते सुद्धा संरक्षण स्वतःला घेऊन आले. जी घटना घडली त्या घटनेत तो जो काय लहान मुलगा आहे तो जर मी आता पाहिला, मला खूप वाईट वाटलं. जर तुम्ही जर बघितलं तर असे प्रसंग कुणावर दुश्मनावर कधी येऊ नये. राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या, बघा. शासनाचे अधिकारी असतील, शासनाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा आणि विचार करा का त्या आईवडिलांवर, त्याच्या परिवारावर, पाहुण्यावर काय बितत असेल.